जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं आता एक आनंदाची मोठी बातमी। रेल्वेमध्ये 2025 ची रेल्वे भरती जाहीर झाली असून 32,438 पदांची मेगा भरती इथं झालेली आहे जाहीर। या संदर्भामध्ये ही जाहिरात जी आहे आम्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा। सरकारी अपडेट, सरकारी नोकरी याविषयी आम्ही नवनवीन माहिती नेहमीच देत असतो, तेव्हा चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेल्वेमध्ये किती पदांची कशा प्रकारे भरती निघाली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया। अनेक दिवसापासून, अनेक महिन्यापासून नोकरीची वाट पाहणाऱ्या, भरतीची वाट बघणाऱ्या आता राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी। रेल्वेमध्ये मेगा भरती जाहीर आहे आणि किती पदाची भरती आहे ही जाहिरात आपण आता थोडक्यात बघूया। तर रेल्वेमध्ये सध्या आपल्याकडे जी जाहिरात आली आहे 32,438 पदांची इथं मेगा भरती सांगितली आहे। यासाठी 10वी पास, ITI पास यांना इथं प्राधान्य मिळेल। यामध्ये बघा पदांचे नाव, ग्रुप डी मध्ये ही भरती आहे। यामध्ये इथं जी पदं दिली आहे त्यामध्ये 10वी पास आणि ITI पास यांना इथं संधी आहे, तर त्यांनी आता इथं अर्ज करू शकता। अनेक महिन्यापासून जे विद्यार्थी वाट पाहत होते भरतीसाठी, तर आता राज्यात तर सध्या भरती नाही आहे, परंतु केंद्रामध्ये जी रेल्वेची भरती निघाली आहे तर या भरतीचा आपण इथं निश्चितपणे लाभ घेऊ शकता। अर्ज इथं आपण पूर्णपणे बघू शकता। वयाची अट काय सांगितली आहे, 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्ष, SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत इथं आपण बघू शकता। 250 रुपये इथं 4 सांगितले आहे, तर जनरलला इथं 500 सुद्धा सांगितलं आहे। अर्ज करण्याची, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 रोजी ही जाहिरात आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे, तर आपण लगेच ऑनलाईन अर्ज करून भरतीची तयारी सुरू करू शकता, कारण 38,000 पदे यामध्ये निश्चितच आपला सुद्धा नंबर लागू शकतो। राज्यामध्ये अनेक दिवसापासून विद्यार्थी नोकरीची वाट बघत आहे, भरतीची वाट बघत आहे, परंतु राज्य शासन मात्र कुठल्याही प्रकारे राज्याच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही आहे। बघा आता राज्यातली परिस्थिती आपण बघूया, कुठल्या कुठल्या विभागात किती किती जागा रिक्त आहे। हे सर्वच्या सर्व रिक्त पदे आहेत। यामध्ये बघा एकूण जी 8 विभाग दाखवलेले आहे, या 8ही विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये ह्या जागा रिक्त आहे। एवढ्या जर का शासनाने जागा भरल्या तर विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणता येईल, परंतु सध्या तरी याकडे शासन कुठे ना कुठे दुर्लक्ष करत असताना इथं विद्यार्थ्यांना इथं निराशाकडे जावं लागत आहे, कारण एवढ्या जागा इथं राज्यामध्ये रिक्त असताना सुद्धा आतापर्यंत या भरतीवर लक्ष दिलेलं नाही आहे। एकूण 8 विभागाच्या आम्ही तुम्हाला या जागा दाखवत आहे ज्या रिक्त आहे। खरं तर यांच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। महसूल विभागामध्ये 2,471 पदे, बघा 2,471 पदे तलाठीसाठी इथं रिक्त आहे। म्हणजे एकूण तलाठी जरी भरती काढली तरी सुद्धा इथं चालेल 2025 मध्ये। आता विद्यार्थी तर अपेक्षा करतात की तलाठी भरती येईल, शिक्षक भरती येईल, मेगा पोलीस भरती येईल, वनरक्षक भरती येईल। इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं आता अपेक्षा लागलेली आहे। 2.5 लाख पदे इथं भरण्याचे आवाहन इथं सध्या तरी करण्यात आलेले आहे। या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रशासनाबद्दल आदेश दिले आहे की आम्ही लवकरच इथं नाही का एक मोठी मेगा भरती जाहीर करणार आहोत। सर्वात आधी तर शिक्षक भरती त्यांनी सांगितली होती की होणार आहे। 15,000ची जी मेगा भरती होणार आहे शिक्षकांची ती होईल। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती होईल, वनरक्षक भरती होईल आणि यानंतर आता 2.5 लाख जी रिक्त पदे आहे यामध्ये मग जेवढे काही विभाग आहे त्या विभागातील रिक्त पदे इथं भरण्यात येणार आहे। आणि अनेक दिवसापासून इथं विद्यार्थी जे स्पर्धेची तयारी करत आहेत ते वाट पाहत आहे, त्यांना कुठंतरी एक दिलासा मिळेल। तर 2025 वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी इथं खूप लाभदायक असणार आहे। तेव्हा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथं आपण तयारीला लागा। निश्चितच 2.5 लाख पदे जी आहेत ती रिक्त पदे ती यावर्षी भरण्यात येणार आहे। 2025 मध्ये आपल्याला सुवर्ण संधी आहे। तत्पूर्वी आपल्याला इथं सध्या चालून आलेली संधी म्हणजे रेल्वेमध्ये 38,000 मेगा पदांची जी रेल्वे भरती आहे या संदर्भात आपण अधिकृत जाहिरात बघून
आजच्या आज आपण अर्ज करू शकता आणि यानंतर आपल्याला पुढच्या या संदर्भामध्ये काही अपडेट असल्यावर आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्की देऊ। तेव्हा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र। राज्यातील भरतीविषयक अपडेट आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच देत असतो। आता येणाऱ्या काही भरतीविषयक अपडेट असल्यावर नक्कीच आम्ही चॅनलला टाकू। धन्यवाद।